नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस खादीवर गेला आहे नुसता बघत राहा. सकाळी गेलं ते चिंबोऱ्यांना, तर पहिले केली चिंबोऱ्यांची सुरुवात. म्हणजे चिंबोरी आधी कापून घेतली, त्याच्यानंतर पेस्ट्री आणली होती पप्पासने माझे, तर ती पेस्ट्री खाऊन घेतली. आणि कौशिकला घरी घेऊन आलो आम्ही. तर आमची इथेशी आलेला नाणेटीचा पिल्लू कौशिकला दाखवत होतो, कारण जेणेकरून बोऱ्या घाबरेल कानाला तरी. आणि मग जेवायला बसलो नंतर दुपारची चिंबोऱ्यांशी जेवून झाला तर आवाज आला. एक तशी घंटी वाजते कसली बघते, तर मलेवाला आमच्या गावात मला वाटते 2 वर्षांना असेल भैया मलेवाला. तर मले घेतली आणि माझी सवय आहे का माझ्या शेवटला मागाचीच भैयावशी परत. आणि मले खाली हा मले वगैरे खाली झोपून बिपून झाला. संध्याकाळचे उठलो आणि गेलो परत चिरनेरला, कारण आज बनवायचा होता पनीरचा काहीतरी बनवायचा होता. आणि मग जेली घेतली कौशिकला आणि पनीर आणि दही घेतला डेअरींची. आणि मी कौशिकला चप्पल बघायसाठी गेलतो. नंतर ती चप्पल आम्हाला आवडलेली, पण 250 रुपये सांगलं म्हणून आम्ही तिथून निघून आलो. दुसऱ्या दुकानात गेलो तर तिथंशी नव्हत्या चप्पल. मग परत रिटर्न फिरून ते दुकानात आलो. फायनली चप्पल आम्ही घेतली. आणि त्याच्यानंतर आज बनवायचं होता पनीर हैदराबाद. त्याच्यासाठी कांदा वगैरे कापून घेतला आणि यांना सांगला का पनीर तळून घ्या, तर द्या बरा तवरा तरी करा माझ्यासाठी. आणि मग वाटायला सांगलेलं या नवीननी. आणि तो वाटण टाकूनशी तरी दह्यान सगळं मसाला टाकायचं. आणि आपलं इथं पनीर हैदराबाद रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसलो. त्या खाऊनशी झाल्यावर परत संध्याकाळचे दादासने आम्हाला नेली चिरनेरला वाफल्स खावासाठी. दादाशी करशी वाफल्सची ट्रीट भेटलेली होती आणि मग वाफल्स वगैरे खाली. तर असा होता माझा आजचा दिवस खादीचा. बाय बाय.